ती पांडुरंग कोल्हेंचं ठरलं असतं तर फॉर्च्युनर मध्ये फिरला असता. खरं बोलतोय ना, आमचं बी काही कमी नुकसान नाही. अरे बाबा आमचा जीव जळतो ना, ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं वाटोळं होत आहे आणि आम्ही बजा मारायची का? म्हणजे एखाद्याला सिमेंट रोड भेटल, एखाद्याला नाल्या भेटल, एखाद्याला संडास भेटल, तिकडच मग सारे संडास तुला एकट्याच्या फायद्यासाठी वाटतं तू सांगा. म्हणून माझी विनंती आहे, कोणत्याही पक्षात काम करा, आमचा पाठिंबा आहे तुम्हाला. कोणत्याही पक्षात काम करा, कारण त्या गावाच्या तालुक्यात जो पक्ष असेल त्या पक्षाच्या हिशोबाने त्याला राहावं लागेल. आमचा अजिबात विरोध नाहीये पक्षाला, पण समाज हित पहिले पहा, एकट्याचं हित नाही. माझं एकट्याचं नुकसान झालं तर होऊन द्या, पण समाजाचा फायदा पहा. आणि एकट्याचा स्वार्थ जर प्रत्येकाला पाहिला, तुम्ही म्हणता दीपक कोणाला स्वार्थ नाही, मला सगळ्यात जास्त स्वार्थ आहे. माझा तुमच्या सगळ्यात मोठा स्वार्थ आहे. काय स्वार्थ आहे? माझा स्वार्थ आहे की प्रत्येक गावात आपला नेता झाला पाहिजे, प्रत्येक तालुक्यात आपला नेता झाला पाहिजे. मला लय लोकांनी म्हणलं गोपीचंद पडळकरला बोलायला का आपलेच नेते. अरे पण तुमच्या जिल्ह्यात गोपीचंद पडळकर तयार करा ना. अरे तुमच्या प्रत्येक तालुक्यात गोपीचंद पडळकर तयार करा ना. काही एकटा गोपीचंद पडळकर महाराष्ट्रात पुन्हा आहे का? आम्ही काही शिकणार आहे की नाही शिकणार आहे? काय परिस्थिती आहे तुमच्या जालना जिल्ह्याची? त्या भोकरदनला दिवसात होळ्या मंडळ झाला, या डोंगरगावला दिवसात होळ्या मंडळ झाला. आग्नीचे लोक इथं आहेत का? अरे दिवाळीत मारला आमच्या लोकायला साहेब, 17 लोकायला 8 दिवस लॉकअपमध्ये हरसून ठेवलं. एवढा अन्याय, अरे अन्याय होतो आमच्यावर. ऐकून बोलणार तुमच्यासाठी आहे का? मग कल तुमच्या धरली भाजी केलं आहे. तुमच्या आणण्यासाठी इकडून ज्या गावाच्या नेत्यानं गेलो मांड्याला यायचं, मांड्याच्या नेत्यानं परतूरला जायचं, परतूरच्या नेत्यानं घनसावंगी जायचं. अरे प्रत्येक तालुक्यात अशी वाघ तयार करा की आपल्याकडे वरडोळे पाहून पाहायची मग झाली पाहिजे कोणाची. आणि ऐसा नाही आता तुम्हाला सांगतो, मी आता काही सांगितलं, मी पोलिसांसाठी वागतो, मी पोलिसच समजतो स्वतः. पण चुकलं ना तर चुकलंच मारायचं, घ्यायचं नाही. विसरतो तुम्ही आता, आणि आता फिसकायचं, आता भिवून राहायचं नाही. आमच्या हातातली गाडी फेकून जाणार मागची आणि तुला घ्यायची आता तुला आम्हाला काय आवाज करायचा. आणि दीपक बोराडे लोकांना सांगण्याचं नाहीये. आज म्हणून पाहायचं कुठे बी झालं पहिले सगळ्यात आमची दीपक बोराडे नाव म्हणून आमची सगळी टीम खतरनाक आहे. भेट नाही कोणाच्या बाबा आमच्या ताज्यांचं बॅनरच फाडलं. ही सगळी टीम तुमच्या सोबत आहे. अजिबात घेऊ नका, स्वाभिमानाला पुढे या, माझा गेलं पुढे या. आणि तुम्ही प्रत्येक गावात अरे किती लोक आहेत त्या अग्नीमध्ये, पण तात्या अन्याय झाला ना. अरे भामटे आमदार खासदार अरे चोट्टे एकत्र सगळे तुमचे नाहीत ना, तुमच्या हातात अन्याय झाला असता तुमच्यावर. सगळे गुण अन्याय करते की नाही आपल्या. आपले नेते तिकडे बोलायला, एसपी ऐकतो तुमचं, कलेक्टर ऐकतो तुमचं, तहसीलदार ऐकतो का, पीएस ऐकतो का तुमचं? कोण ऐकत तुमचं? तुम्ही थोडे चालले त्याचे मला दुसरेचे. अरे तुम्ही बघा ना, आमचा हा याच्यासाठीच आहे. हा मोर्चा करायचा उद्देश एवढाच आहे की इथून तुम्ही पेटलं पाहिजे आणि हा मेसेज पूर्ण महाराष्ट्राला गेला पाहिजे, सरकारपर्यंत गेला पाहिजे. आमचं सरकार थोडं भांडण नाहीच आहे. आम्ही तर म्हणतो, हे भाजपचे नेते म्हणतात 25 वर्ष सत्ता जाणार नाही, 50 वर्ष सत्ता जाणार नाही. आम्ही म्हणतो अरे तुम्ही फक्त एसटी प्रमाणपत्र द्या. अरे जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत सरकार जाणार नाही. आमर नाही सरकार आहे, आमर.